रत्नागिरीतलं चंपक मैदान म्हणजे स्थानिक पक्ष्यांसह अनेक प्रवासी स्थलांतरित पक्ष्यांसाठी हक्काचा अधिवास. गवताने व्यापलेलं हे एक मोकळं पठार, रत्नागिरी शहराला अगदी खेटूनच असलेलं. या मैदानामधून अगदी नष्टप्राय श्रेणीतील तणमोर ते गिधाडापासून चीन ते आफ्रिका असा लांबवर प्रवास करणाऱ्या अमूर ससाणा पक्ष्यापर्यंतची नोंद करण्यात आली. म्हणून चंपक मैदान हा स्थलांतरित पक्ष्यांचा थांबा म्हणून वैशिष्ट्यपूर्ण अधिवास आहे. कोकणात अनेक ठिकाणी उंचीवर जशी लॅटरेटिक प्लॅटूज किंवा ज्याला सडे म्हणतो, कातळ सडे म्हणतो, तर तशा प्रकारचं अधिवास असलेलं चंपक मैदान आहे. साधारण 700 एकरमध्ये हा संपूर्ण जो एरिया आहे तो पसरलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही भागामध्ये गवताळ कुरण आहेत, काही भागांमध्ये बागायती शेती म्हणजे आंबा, काजू यांची लागवड केलेली आहे. त्यानुसार पावसाळ्यामध्ये किंवा ठराविक काळासाठी असणारी छोटी छोटी वेटलँड्स किंवा तळी, शेततळी आपण जशी म्हणतो, तशा प्रकारची तळी इथे आहेत. आणि अशा प्रकारचा विस्तृत एरिया असल्यामुळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे अधिवास असल्यामुळे इथे पक्ष्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. साधारण आत्तापर्यंत 100 ते 150 प्रकारच्या प्रजाती आम्ही पक्षी निरीक्षकांनी या एरियामध्ये नोंदी केलेल्या आहेत. कोकणातील किनारपट्टी लगतच्या सड्यांवरील विविधतेत पावसाळी, उन्हाळी आणि हिवाळी या हंगामांनुसार बदल दिसतो. चंपक मैदानही त्याला काही अपवाद नाही. चंपक मैदान हे अगदी छोटंसं मैदान असलं तरी स्थलांतरी पक्ष्यांसाठीचा हा परिसर साधारण 500 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पसरलेला आहे. हिवाळ्याच्या तोंडावर या ठिकाणी अनेक स्थलांतरी पक्ष्यांचे आगमन होते, तर पावसाळी स्थलांतरी पक्षी देखील या मैदानावर दिसतात. उन्हाळ्यात हे मैदान सुकलेल्या गवताने व्यापून जात असल्यामुळे अनेक प्रकारचे गवताळ अधिवासातील पक्षी देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. चंपक मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे कातळ सडा आहेच, भरपूर माळरान आहेच, गवताळ जागा आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत इथे स्थलांतरित पक्षीसुद्धा आढळून येतात. रत्नागिरीमध्ये साधारणतः एक माझ्या मते 250-300च्या आसपास, रत्नागिरी तालुक्यातलं म्हणतो आहे, 250-300च्या आसपास प्रजाती आहेत आमच्याकडे नोंदी पक्ष्यांची. त्यामध्ये चंपक मैदानामध्ये काही अचंबित करणारे रेकॉर्डसुद्धा आम्हाला पक्ष्यांची मिळालेली आहेत की जोपर्यंत आत्ता त्याच्या नोंदी रत्नागिरीमध्ये आढळून आलेल्या नाही. भारतात स्थलांतर करून येणारा दुर्मिळ सोशेबल लॅपविंग हा पक्षी चंपक मैदानावर आढळून आला होता. नोव्हेंबरचा महिना होता. नित्यनेमाप्रमाणे आपलं बर्डिंगचे हौस, बर्ड फोटोग्राफी करता करता मैदानाच्या आसपास फिरत असताना 2 वेगळे पक्षी सकाळच्या वेळेस आढळून आले. बरं, हा पक्षी आम्ही कधी रत्नागिरी पट्ट्यात बघितला नसल्यामुळे त्याचा ID प्रथमतः काय करता आला नाही. फोटो पहिले काढून घेतले. जर पुस्तकं आहेत पक्ष्यांविषयीची का ID करण्याकरता, त्याच्यामध्ये बघितले असता ते सोशेबल लॅपविंग असल्याचं आढळून आलं. पण हे अचंबित करणारं तसं रेकॉर्ड होतं, कारण हे पक्षी साधारणतः गुजरात आणि राजस्थानच्या पट्ट्यामध्ये जास्त स्थलांतरित करून येतात. मग रत्नागिरीमध्ये आढळून आल्यामुळे आमच्याकडे पर्वणीच होती की हा पक्षी रत्नागिरीमध्ये बघता येणं. अंदाजे 2 ते 3 दिवस हे पक्षी आम्ही सकाळ संध्याकाळ त्याची रेकॉर्ड घेतली. त्या 3 दिवसानंतर ते कडनं निघून गेले. गवताळ अधिवासामुळे या मैदानात अनेक शिकारी पक्षी देखील आढळतात. चंपक मैदानामध्ये गरुड प्रजातीमधले काही पक्षी पण आढळून येतात, जसे बोनेलीज ईगल आहे, बुटेड ईगल आहे. त्याच्यानंतर ग्रेटर स्पॉटेड ईगलचा एकदा रेकॉर्ड मिळाला आहे. इंडियन स्पॉटेड ईगल हा दरवर्षी इकडे म्हणजे इकडे येतो, भारतातलाच आहे पण दिसतो इकडे. त्याच्यानंतर क्रेस्टेड सर्पंट ईगल आहे, क्रेस्टेड हॉक ईगल आढळून येतो. ते इथले स्थानिक पक्षीच आहेत, क्रेस्टेड हॉक ईगल, क्रेस्टेड सर्पंट ईगल. शॉर्टटो स्नेक ईगल नावाचा पक्षी साधारण सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्या इथे दिसतो. दरवर्षी अमूर ससाणा हे पक्षी उत्तर चीन ते आफ्रिका असे दूरवरचे स्थलांतर करतात. उत्तर चीनमध्ये प्रजनन करून हे पक्षी हिवाळ्यासाठी आफ्रिकेत जातात. या दरम्यान अरबी समुद्रावरून प्रवास करण्यापूर्वी कोकण किनारपट्टीवर काही वेळ थांबतात. अशा वेळी चंपक मैदान
त्यांच्या हक्काचा थांबा असतो. मैदानावरील विजेच्या तारांवर अनेक अमूर ससाणा पक्षी हे नोव्हेंबर महिन्यात थांबलेले दिसतात. तणमोर म्हणजेच लेसर फ्लॉरिकन हा भारतात प्रदेशनिष्ठ असलेला एक पक्षी. जगात नर तणमोरांची संख्या 300 ते 700च्या दरम्यान नोंदवण्यात आले. अशा नष्टप्राय श्रेणीतील नर तणमोराची नोंद चंपक मैदानावरून झाली. 25 मे 2025 रोजी हा पक्षी या ठिकाणी वावरताना दिसला. परतीच्या स्थलांतरादरम्यान हा नर तणमोर या ठिकाणी थांबल्याचा कयास अभ्यासकांनी वर्तवला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पॅसेज मायग्रंट असणाऱ्या अमूर ससाणा किंवा तणमोरांसारख्या पक्ष्यांसाठी चंपक मैदान महत्त्वाची भूमिका बजावतो. चंपक मैदानाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची समुद्रालगतची जी किंवा समुद्रापासून जे डिस्टन्स आहे ते खूप कमी आहे आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात जे स्थलांतर करणारे समुद्राच्या मार्गे स्थलांतर करणारे पक्षी आहेत, जसे काही अमूर फाल्कन असतील किंवा काही डक्स असतील, तर याचेही रेकॉर्ड चंपक मैदानावर रेग्युलरली आम्ही करत आलो आहे. त्यामुळे स्थलांतराच्या मार्गावर असलेली ही एक जी स्टॉपओव्हर साईट ज्याला आपण म्हणतो, तर तशा प्रकारे चंपक मैदान असू शकेल का याचा विस्तृत प्रमाणात अभ्यास होणं गरजेचं आहे. कितीतरी नष्टप्राय पक्ष्यांच्या नोंदींमुळे चंपक मैदानावरील पक्षी वैभवात भर तर पडली आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे चंपक मैदानाच्या संवर्धनाचं महत्त्व देखील अधोरेखित झालंय.